एका नदी ते एक गंगेचं पाणी पांढऱ्या कलरचं आहे आणि ते एकदम श्याम म्हणजे भगवान कृष्णाचा कलरच यमुनेचं पाणी अशा प्रकारचं सारखं महाराज ते त्या जलात भरतजींनी स्नान केलं आणि यमुना आणि गंगा मातेच्या त्या लहरींना पाहिलं, त्या लाटांना पाहिलं आणि सगळं शरीर पुलकित होऊ लागलं. काय आपण तीर्थावर गेल्याच्या नंतर जेवढं अंतकरण, तीर्थात दोन आहे मला, दोन प्रकारचे आहे. तीर्थात गेल्यावर अंतकरण पवित्र होतं, मलिन असेल तर पवित्र होतं, फक्त पवित्र होतं. पण पवित्र अंतकरणाचा व्यक्ती जर तीर्थावर गेला तर त्याचं अंतकरण पवित्र करण्याची गरज नाही, कारण अंतकरण पवित्र झालेलं असतं आणि महाराज झालेलं असतं. आणि मग अशा वेळेला ते तीर्थात काय होतं, त्याला अष्ट सात्विक भाव निर्माण होतात. तीर्थी भाव फळे, भाव भाव काय होतो तीर्थात, फलाला येतो, फलाला भाव असा फलीभूत होतो महाराज. अष्ट सात्विक भाव, अंगावर शहारी उभं राहणं, अंगाला रोमांच येणं, डोळ्यातून अश्रूच्या धारा येणं. आणि महाराज एवढं होतं तीर्थाचा, एवढा त्या गंगा मातेचा तर एवढा परिणाम आहे महाराज की काय त्या गंगेत पावर आहे काही सांगता येत नाही. कितीही थकलेला माणूस असू द्या, नुसतं गंगेचं स्नान केलं एका क्षणात सगळा थकवा काय दूर होऊन जातो. अशा प्रकारचा तो त्या तीर्थाचा पावर आहे. आणि म्हणून महाराज आम्ही 19 तास लोकल डब्यात गेलो, 19 तास रेल्वेतच आणि लोकल डबा. आणि रिकामे कुठं नाही केलेलं, लसण कांदा खायचा नाही, रेल्वेत काय आपल्याला कोण देणार आहे बिना कांद्याचं. 19 तास नुसतेच आम्ही पाणी पिऊन चालायलो. अरे गेलो, पण गंगेत गेलो असं वाटत होतं आता काय गंगेपर्यंत जावं. स्नान केल्यावर असं वाटलं महाराज की नेमकं झोपतून उठून जेवण करून असं फ्रेश झालंय. पुन्हा तेवढाच उत्साह, त्या तीर्थाचं ते फळ आहे, फळ आहे महाराज, फुकट आहे का ते? म्हणून जवळ हे सगळं सिद्ध आहे, फुकट सांगितले का? हे ज्ञानो काय का पंढरपूरचं महत्व सांगण्याकरता म्हटलंय की सगळे तीर्थ पंढरपुरात येत, मान्य. ते ज्या ज्या ठिकाणाचं, ज्या ग्रंथाचं वर्णन करायचं असतं तर बाकीच्यांची ती निंदा नसते. या तीर्थाचं, या ग्रंथाचं महत्व वाढवण्याकरता तो सांगितलेला प्रकार आहे. म्हणजे पंढरपूरचे मग बाकी तीर्थ तुच्छेत असं नाही. बरं, जिथं जिथं भगवंतानं कार्य केलं त्या त्या ठिकाणी जीवनात एकदा तरी आपण जाणं होत नाही आपलं, सोडा पण जायला पाहिजे, यायला पाहिजे. त्या त्या ठिकाणी एकदा तरी त्या भूमीचं दर्शन घेऊन आपण यायला पाहिजे. अशा प्रकारे महाराज तिथं सगळे शरीरात पुलकित झालं, हातांना हात जोडले तीर्थाला. आणि हे तीर्थराज आपण संपूर्ण कामनाची पूर्ती करणारे आहात महाराज. प्रयागाला सगळ्या इच्छा पूर्ण होतात, प्रयागावर अंतकरणातून एका सांसारिकही फल देणाऱ्या या सगळ्या घटना असतात. आणि म्हणून महाराज आपला प्रभाव वेदामध्ये प्रसिद्ध आहे असं भरतजींनी त्या तीर्थाचं आणि प्रयागराजाचं वर्णन केलं. मी माझा धर्म म्हणजे माझा क्षत्रियाचा धर्म आहे, तो त्याग करून मी तुम्हाला भीक मागतो. कारण क्षत्रियानं भीक मागायची नसते, क्षत्रियानं भीक द्यायची असते. बघा तुम्ही, क्षत्रियाचा धर्म आहे महाराज. हात पसरी जिने दिग्गजाचे तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने दिग्गजाचे. क्षत्रियानं हात पसरायचा नाही आणि भक्तांना हात पसरायचा नाही. भक्तांना हात पसरला धिक्कार असो त्याच्या भक्तीला, आहे का नाही? धिक्कार असो काय महाराज. आता सगळ्या भक्तांचं बघा, एक वेळेला लक्ष्मी माता आणि भगवंत बसले, दोघ जण बसले होते. आणि 3 दिवस झाले सुदामजीला काहीच खायला नव्हतं. 3 दिवस झाले काहीच खायला नाही. काय करायला पाहिजे महाराज? नुसतं पाण्यावर लेकरं बाळ सगळे पाण्यावर. बाळे 5-7 बाहेती झोंबती, भुके तळमळती रात्रंदिवस. नामदेव महाराजांनी वर्णन करावं. महाराज भुके तळमळती रात्रंदिवस, रात्रंदिवस भुकन तळमळत होते. आणि अशा वेळेला लक्ष्मी मातेवर भगवंताच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले, रडू लागले भगवंत. लक्ष्मी मातेने विचारलं, देवा काय झालं रडायला? काय रडू नको तर काय म्हणे, माझा सुदामा बघ ना म्हणे. 3 दिवस झाले त्याला, मला लेकर उपवाशी येत एवढाले. मग सांगितलं, देवा अरे रडत काय बसले, ब्रह्मांडाचे बालक आहेत तुम्ही. घडीमोडी हळा मात्रे पाप पुण्य संचिता, करशील तरी न हे काही. राईचा डोंगर पर्वत राई, काय करता येणार नाही. अरे मी काय सगळं करतोय रे, पण तो स्वीकारित नाही. कसा स्वीकारत नाही? अशा प्रकारचा मी महाराज. आणि भगवंतांनी सांगितल्याकडे मला नाही, तू प्रयत्न करून बघ. खूप सुंदर लक्ष्मी मातेनं प्रयत्न करून बघितला महाराज.
हिऱ्याचं आता त्या लक्ष्मी मातेला काय रूप घेऊन हिऱ्याचं ताट पुढं आलं, भिक्षा मागाय गेली, हिऱ्याचं ताट आलं, सुदामजीनं त्या ताटाकडे पाहिलं आणि रडू लागली. खूप रडले सुदामजी, खूप रडले, खूप रडले. भगवंत म्हणले बघ रडायलाय. लक्ष्मी माता म्हणली पुढचं पाहू दे, आणि काय होते ते कदाचित एवढं धन मिळाल्याचा आहे, काय असेल तो आनंद असेल. सुदामजीनं सांगितलं देवा जीवन जाळले रे, हे समोर यावं म्हणून का, हे समोर देवा मरेल मी उपवासी, पण या धनाला स्पर्श करणार नाही, करणार नाही. महाराज हे बघा ना काय अवस्था येत, हात पसरणार नाही, हात पसरणार नाही, आलेलंही घेणार नाही. नामदेवाचे घराशी धाडिले, तेने लुटिले द्विजा हाती. तुकोबराय म्हणतात नामदेवाचे घराशी धाडिले, आणि तुकोबरायाच्या घराशी नाही का धाडिले, धाडिले तेने लुटिले द्विजा हाती. आम्ही बघतोय महाराज, आता मी बघतोय, पण मी बघतोय इतकाच बघतोय, फक्त झेंडूबाम घेऊन डोळ्याला लावायचं, त्याचे चरित्र सांगायचे लोकायला, एवढाच बघतोय. हे अनुभव मला सोप्या गोष्टी आपल्याला आज ऐकायला वाटते, हे भोगताना काय 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 एक विचार करा ना, आपण आपल्यावर जर अशी वेळ आली तर काय काय परिस्थिती होती महाराज. अरे एक माणूस विरोधात बोलला तर दिवसभर माणसं जीवाला खातात, मी काय बोललो असेल त्याला, तो का मला वाकडं बोलला, तो का बोलला. अरे जग विरोधात गेलं तरी फक्त डगमगले नाही, एक माणूस नाही, जग वाळू जनमज मनोत शिंदळी वाळो वाळीत टाको. जग विरोधात गेलं भक्ताच्या, अरे सत्ता विरोधात गेली. चला सत्ताधाऱ्याच्या विरोधात जाणं सोपं नाही, आणि तोही सत्ताधारी काही लोकांच्या शिक्क्यावर बसलेला राजाच्या गादीवर नाही. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता घाली भीक मज कोण, काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्यावळे. अशा प्रकारची जी अवस्था, अरे सत्ता विरोधात गेली. हिरण्यकश्यपू सारखी सत्ता आहे, सामान्य सत्ता नाही. हिरण्यकश्यपूची सत्ता म्हणजे काय, ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद सत्ता, काय स्वर्गाची सत्ता आहे. हिरण्यकश्यपून जमिनीवर पाया पडला तर इंद्र हादरायचा. हे ज्या हिरण्यकश्यपूची सत्ता, 5 वर्षाचं पोरग नाही हो घाबरलं, 5 वर्षाचं. कधी कधी बळी येईल आपल्याकडे, कधी भगवंत हे बळ देईल आपल्या, बळ
हिंडता वन. पण या शब्दावर त्या संतांचा दृढ निश्चय होता. आपण वाचतोय, ऐकतोय, सांगतोय, म्हणतोय, पण विश्वास नसल्यामुळे ती अवस्था येत नाही. महाराज इथं मुख्य विश्वासच दुर्बल करतोय आपल्याला. बलहीन जर कोण करत असेल तर विश्वास नसेल तर त्या शब्दावर महाराज आपल्या दृढ विश्वास जर नसेल तर आपल्याकडे ते बळ येणं काय नाही, शक्य नाही. आणि म्हणून अशा प्रकारे महाराज भरताना सांगितलं मांगऊ भीक त्यागी निज धर्मो त्यागी भीक मांगऊ. मूळ जो माझा क्षत्रियाचा धर्म आहे त्या धर्माचा मी त्याग करतो आणि हे प्रयागराज मी भीक मागतो. आरत काहन करई कुकर्मो. महाराज अशा प्रकारचे आर्त माणूस का मी माझा धर्म सोडतोय. धर्म सोडणं म्हणजे कुकर्म करणं आहे. पण सांगितलं आर्त माणूस. महाराज काय करील सांगता येत नाही, आहे की नाही. अर्थ म्हणजे गरज असलेला, इच्छा असलेला, काय करता येत नाही. तुकोबा राहायला म्हणलं तुकोबा राय, सगळ्यांना कळतं हो पाप हे पाप हे पाप हे. आणि मग पाप आहे हे कळून सुद्धा माणसं पाप का करतात, का पाप करतात, आहे का नाही. दुसऱ्यांचं जाऊ द्या. ज्ञानोबरायांनी तुम्हाला ते भगवंत अर्जुनांत प्रश्नच विचारलाय देवाला. देवा बाकीच्यांचं जाऊ द्या, अज्ञानी असतील त्यांचं सोडून द्या, पण ज्ञानी जे होती, आहे का नाही, आहे का नाही. हे उपाय दे ही जानती ते हे परधर्मी व्यभिचरती कवन्या गुणी. देवा बिजा आणि भुसा अंधू निवाडून येणे जैसा नावेक देखना हे तैसा परळे कापा. का देवा असं का. तिथेही भगवंतानं कारण सांगितलं काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव महाशयनो महापापमा विद्येन मेह वैरिणम. तिथेही ते कारण सांगितलं. आणि तुकोबरायांनी कारण सांगत असताना तेच सांगितलंय. तुकोबराय म्हणतात आशाबद्ध करू नये ते करीती तुका म्हणे जाते नरकामध्ये. आशाबद्ध करू नये ते करीती, जे करू नये ते करीती. कोण करीती, आशाबद्ध करीती. आशा एक म्हणून नुसती धनाचीच आशा नाही, मानाची आशा आहे. धनाची आशा त्यागली म्हणजे काही लय मोठा झाला असं काही त्याचा अर्थ नाही. धन महाराज बरं काय गणेश महाराज काहींनी अहंकार सोडला याचाच अहंकार मोठा झाला. अहंकार मी सोडला याचाच अहंकार मोठा झाला, तो त्याचा बाप होऊन बसला, नाही की नाही. काही ना आम्ही धन स्वीकारणं सोडलं, हे धन घेतलेलं परवडत होतं, एवढा त्याचा गाजावाजा सुरू झाला. म्हणजे याच्या पुढची पायरी ती त्यागावंच लागेल का नाही, त्यागावंच लागेल. आणि म्हणून महाराज आशेच बांधला, आशेचे बांधले आशाबद्ध करू. सीतामाता म्हणते ना नाडी येले आशा मृगकांती सोने आशा नाडी येले. आशेनं नाडलं आशेनं. आणि म्हणून महाराज सांगितलं आशाबद्ध काय कुकर्म करत नाही, सगळे कुकर्म करतो. आरत काही न करही कुकर्म, काही कुकर्म न करही, कोणतं कुकर्म करणार नाही, सगळं करतायत. म्हणून महाराज असा पण माझ्या मनात एक अर्थ आहे, मी एक अर्थ आहे. आणि म्हणून माझा मी भरत म्हणला धर्म सोडतोय. महाराज उत्तम दानशूर त्याला म्हणतात की मागणाऱ्याची इच्छा पूर्ण करतो. आपल्या जवळ येते तोही दाता, पण तो उत्तम नाही, सामान्य रूपान दाता आहे. तो श्रेष्ठ दाता कोण, समर्थ दाता कवना ते नास्ती नमने. समर्थ दाता त्याला म्हणतात की समोरच्याची इच्छा जाणून त्याची अपूर्ण ठेवत करणं दातृत्ववान. त्याच्यामुळे तर ठरलं, आहे का नाही. बळी त्याच्यामुळे तर बळी सर्वस्वे उदार जेने उभारिला कर. बळी सर्वस्वे उदार, तुकोबरायांनी म्हणावं सर्वस्वे उदार, बळी सर्वस्वे उदार. अशा प्रकारे महाराज. आणि मग सांगितलं तू दानशूर दाता आहे. काय इच्छा आहे भरताची, ती भरत आपली इच्छा व्यक्त करून दाखवतात. आरथन धर्मन काम रुची गतीन चेहू निर्बाण जन्म जन्म रती राम पद यह बरदानो न आन, यह बरदानो न आन, यह बरदानो न आन. एकच मागायचंय, आन नाही. अर्थ न, धर्म न, काम न, का रुची न. धर्म अर्थ काम आणि मोक्ष चारी पुरुषार्थ मला लागत नाही.
भरताची मागणी, चारही पुरुषार्थ लागत नाही, धर्म न अर्थ नाही लागत, धर्म नाही लागत, काम नाही लागत, मोक्ष नाही इच्छा मला मोक्षाची. कशा कोणती इच्छा आहे, काय इच्छा आहे? जन्म जन्म रती राम पद, जन्म जन्म राम पद रती, जन्मोजन्मी माझं प्रेम प्रभू रामचंद्रांच्या चरणावर असावं. काय व्यापक मागणी आहे बघा तुम्ही. जन्म एका जन्मात नाही, एवढ्या जन्मापुरत नाही, जन्म जन्म रती, जन्मोजन्मी एकच रामपद रती, प्रभू रामचंद्रांच्या चरणावर माझं प्रेम असावं. यह वरदान, हे वरदान पाहिजे. आण लागत नाही, दुसरं लागत नाही. एवढंच नाही देवा, तू दिलं तरी आण घेणार नाही. आण निगो देशी तरी भुक्ती मुक्ती मुक्तीचारी रिद्धी काय मुक्ती आण निगो देशी तरी, आण निगो देशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी, रिद्धी सिद्धी चारी मुक्ती आन देशी तरी नेगो. नाही घेता आहे का नाही? नलगे मुक्ती आणि संपादन पण नकोय, नाही लागत मला देवा नाही. आम्ही सगळं तुच्छ याच्या पुढं. आणि मला माझ्या रामचंद्र प्रभूच्या चरणावर प्रेम राहावं. स्वतः रामचंद्र महाराज मला कुटील समजोत, कसेही समजोत. लोक भले मला गुरुद्रोही म्हणोत, स्वामीद्रोही म्हणोत, भरताचे शब्द येत, परंतु आपल्या कृपेने आणि महाराज माझं रामचंद्रजींच्या चरणावरचं प्रेम वाढत राहावं. जसं जलदमो जन्म भरी सुरती बिरा विसारवू, मेघ जरी चातकाला जन्मभर विसरला आणि पाणी मागितलं जरी मेघ वज्र आणि गारांचा वर्षाव करीत असला तरी चातक मात्र त्याची आशा सोडत नाही. मेघ पावसानं येवो न येवो, अरे सारखा तो आपली चोच कुणीकडे करत राहतो आकाशाकडं. त्याप्रमाणे देव कृपा करणारच आहेत महाराज, करणारच आहेत कृपा भगवंत. आज न उद्या तुकोबाराय म्हणतात 100 जन्माच्या शेवटी तर त्याला दया येईल. आता जाऊ द्या 1 2 3 जन्म नाही, शेत एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळुआ पोटी येईल दया. शेत एक तरी जन्माच्या शेवटी 100 जन्माच्या नंतर तर त्याला दया येईल. आणि दया आल्यानंतर महाराज तो अशा प्रकारचा आमच्यावर कृपा करेल, आम्हाला प्रेम देईल. कारण प्रेम मिळत नाही, प्रेम देव देत असतो. असं प्रमाणाची प्रेम कोण देत? देव देतो. देव प्रेम आपल्याला ओढून ताणून आणण्याची गोष्टच नाही. प्रेम देवाचे देणे, प्रेम देवाचे देणे. बरं स्वरही बी देवच देतो. बरं स्वर पेटी घेऊन मिळत नाही. मी प्रमाण देतो तुम्हाला, त्याला प्रमाण देतो मी त्याला. महाराज तुम्ही आता हे सगळे यांनी लोकांनी यांना माहिती आहे. महाराज गणेश महाराज शंकर महाराज मला खरं सांगा, आळंदी जन्मभर काही काही पेट्या घेऊन बसलेत का नाही? त्याचा पहिला सा लागला, अजून वरचा सा काही लागायचा माझ्यासारख्याचा. अरे शेडच्या काय त्याचा खडच्यात लागे ना घालतात आहे का नाही? पहिला यायला तर दुसरा सटकायला, दुसरा यायला तर र चाललाय, रे चाललाय, मग वडून ताणून आणाव तर ग निष्ठायलाय. म्हणजे वेळच लागणं. सारे ग सारे ग सारे ग सारे म प म ध धनिप 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 आहे का नाही? धनिप 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 धनिप. तुम्हाला नाही म्हणत का नव्हती? नाही नाही, अरे त्या लय अभ्यास लागतो महाराज माझ्यासारखा. अशा प्रकारे अरे स्वर देव देतो. देव देतो, तुमच्यावर उपकार केले देवानं खरंच. दिदला सुस्वर नाही देवे तुकोबाराय म्हणले. देवान जर तू स्वर त्याच्या अगोदर नाही म्हणले तसं नाही, जरी तुझं मधुर उत्तर नाही म्हणजे मधुर उत्तर प्रयत्नानं मिळवावं लागतं. मधुर उत्तर प्रयत्नानं मिळवावं लागतं. ते देव देत नाही, ते आपल्या तोंडावर असतंय म्हणा. नये जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे. मंजूर बोलत तसे आहे का नाही? पाणी महाराज
नाही दिला नको देऊ, न देव देतो स्वर. तसं प्रेम कोण देत? देव देत. देव प्रेम देतो. माझ्या जे विषयाचं प्रेम नाही बरं का, विषयाचं प्रेमाचे देवा ते इकडे डोकं लावू नका विषयाकडे. हे प्रेम काय नाही, हे द्यायचंही काम नाही घ्यायचंही काम नाही, फक्त दाखवायचं काम आहे वरून वरून. थोडक्यात सांगू का, जे प्रेम दाखवता येत नाही ते प्रेम देवाचं, आणि जे प्रेम आणून दाखवता येतं ते संसाराचं नाही. संसाराचं एखादा माणूस मेला तर बाया बसतात, जिचा काही संबंध नाही, तिच्या डोळ्याला 2-2 धारा लागतात. ते प्रेम नाही. देवाचं प्रेम देवच देतो, आणि ते प्रेम मला देव देतो. आता संतांनी म्हटलंय देव देतो, देव म्हटले मी नाही देत, तेच घेतात. कारण एक आहे का, देव जरी देत असेल पण देवानं दिलेलं प्रेम घेण्याकरता अगोदर पात्र तयार करावं लागेल का नाही? ते पात्र मात्र कुणाला करावं लागतं? आपल्यालाच करावं लागतं. अशा प्रकारे सांगितलं. आज कोणत्या तरी एखाद्या जन्मामध्ये माझे भगवंत माझ्यावर कृपा करतील आणि मला ते प्रेम देतील. मला तीर्थरात प्रयागात राहणारे जे वानप्रस्थी होते, काही ब्रह्मचारी गृहस्थी, काही उदासीन संन्यासी महात्मे होते, सर्व फार आनंदित झाले. भरताचे हे शब्द ऐकले, भरताचे ही मागणी ऐकली, आणि सगळ्यांना महाराज तो आनंद झाला. सगळ्या संत महात्म्यांनी येऊन धावत येऊन भरतजीला उठवलं आणि आपल्या हृदयाशी धरलं. कडकडून मिठी सगळे भरताला मारू लागले. महाराज भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्तांचा महिमा भक्तालाच कळावा या न्यायानं अशा प्रकारे महाराज सर्व भरताला आलिंगन वगैरे द्यायला लागले. सांगितलं, हे आशीर्वाद दिले, कृतार्थ केलं भरताला. सगळ्या मुनींनी त्यांना आसन दिलं, आणि महाराज अशा प्रकारे भरताचं सगळ्यांचं स्वागत वगैरे झालं. तुम गलानी जी जैनी ग्रहो समोजी मात करत होती. अशा प्रकारे मातेच्या कृपेने स्मरण करून महाराज तू हृदयात दुःखी होऊ नको असे सगळे संत, अरे कैकेयीला दोष देऊ नको असे सगळे संत बोलू लागले. अरे त्या कैकेयीचा काही दोष नव्हता रे, तिची बुद्धी सरस्वतीनं बिघडवली होती. सगळ्या संत त्रिकाल ज्ञानी तात कैकेयी दोषूनही गई गिरा मतीत होती. मती गिरा गई, मला तिची बुद्धी भ्रष्ट केल्या गेली होती. अरे असे जरी सांगितले मला तरी तिला कोणी चांगलं म्हणणार नाही, हेही तिला शाप होता वगैरे. तिला शाप होता मला दुर्वासाचा, दुर्वास ऋषीचा कैकेयीला शाप होता लहानपणचा. तुम्हाला माहिती नाही, मला माहित नाही. कैकेयीला शाप, कैकेयी राजाकडे माझे दुर्वासा आले आणि राहिले 4-8 दिवस. आता ती कैकेयी 5 वर्षाची होती. ती मरत पहिली चंचल, आणि ती मग हे नेऊन द्यायची पूजेला साहित्य, काही सामान वगैरे अशा प्रकारचं नेऊन द्यायची. एक दिवस दुर्वासाची पूजा झाली. कैकेयी पुढं बसलेली आणि डोळे लावले आणि ध्यान करू लागले. दुर्वास ऋषी ध्यान करू लागले. कैकेयीला वाटलं बाबा दररोज डोळे लावून बंद करतय, हे ध्यान करतय का सोंग करीत आहे, याची परीक्षा घ्यावी. बघा काय करते, कारण मला उघड्या डोळ्याने जे दिसत नाही ते डोळे बंद करून पाहता येतं. त्याच्यात काय असतं, एखादं डोळे बंद केले म्हणजे काय देवाचं ध्यान येत आहे असंही काही नसतं. म्हणजे डोळे बंद करून असं पाहू लागले. आणि मग महाराज तिनं काय केलं, तेव्हा हाताला तव्याचं काळं लावलं हाताला, आणि दिलं दुर्वासाच्या तोंडाला लावून. दुर्वासाच्या लावलं ना, ते एखादा असा आमसारखा त्याला महाराज होता म्हणून गप धुवून टाकील. ती दुर्वासा होती. दुर्वासानं आपलं मला ध्यान झालं, आचमन केलं, हात तोंडावून हात फिरवला, पाहिलं तर हाताला काळं लागलं. आरशात पाहिलं तर तोंडाला काळं. दुर्वास होते, लगेच शाप दिला, ज्याला कोणा माझ्या तोंडाला काळं लावलं असेल तिने लोकात त्याचं तोंड काळं होईल. दिला बुवा शाप, शापच देऊन टाकला. मला तो राजा घाबरला, कोण लावलं काही सांगितलं बाबा मी लावलं. मग सांगितलं महाराज दुर्वासाला, लेकरू आहे. दुर्वासाला वाईट वाटलं शेवट लेकरू, पण शाप दिलाय ना, आता शाप दिल्यावर काय चालणार आहे. शाप दिला होता. दुर्वासानं सांगितलं राजाचा इलाज नाही, आता शाप तर भोगावला. हिचं तोंड तिन्ही लोकात काळं होणार, हिचं नाव पुन्हा कोणी आपल्या मुलीला ठेवणार नाही, हिचं काळं तोंड होणार, काही अर्थ होणारच ते. पण आता लेकरू आहे, त्या हाताने सेवा केली महाराज तुमची, सेवा केल्याचा काहीतरी तिला भूशाप सांगितलं. सेवा केल्याचा उशाप नाही, पण हाताला वर देतो काय, की तो हात वज्र देई होईल, आणि हिच्या पतीला तो हात स्वर्गात त्याच्या प्राणाचं रक्षण करण्याकरता सहकार्य करेल असा वर होता. आणि म्हणून तो हात आग झाला होता, आपला नसतोय वर. आपण लावून पासाल नाही तर उद्या. ते दुर्वासाचा वर होता तिथं तो, आणि दुर्वासाचा शाप होता. पहिलं कारण होतं. आणि दुसरं कारण महाराज कैकेयीचा काहीच दोष नव्हता, प्रभू रामचंद्राची इच्छा होती, भगवंताचीच इच्छा होती कैकेयीनं असं करावं.
इच्छा होती. म्हणून सगळे संत सांगतायत भरताला हे कैकेयीला दोष देऊ नको तू, कैकेयीचा काही दोष नाही त्यात. अरे ज्यावेळेला प्रभू 8 वर्षाचे होते आणि कैकेयीच्याच मालात राहायचे, कैकेयीच्याच मालात राहायचे. एक दिवस कैकेयी माता भगवंत बसलेली आहे, कैकेयीच्या हातात ताट आहे आणि चमच्यानं दूध आणि भात रामचंद्र प्रभूंना खाऊ घालायली. 1-2 घास प्रभूंना खाल्ले, कैकेयीचा हात धरला. सांगितलं आई थांब. म्हणले काय? मला काही मागायचंय तुला. कैकेयीच्या डोळ्यातूनच अश्रू आले महाराज मागायचं म्हटल्यावर. रडायला काय झालं? रडायला काय झालं तुला? सांगितलं बाळा माझ्या लेकराला काय पाहिजे हे ज्या आईला कळत जर नसेल तर तिचा आई होण्याचा काय फायदा आहे? मागायची वेळ रामाला मी येऊ द्यावी, माझ्या रामाला काय लागतं हे मला कळू नये, अशा प्रकारचं कैकेयीनं महाराज ते रडायला सांगितलं. आई तुला नाही कळणार, मला विलक्षण मागायचंय. ठीक आहे माग म्हणले. आई तसं मागणार नाही. आई काही लक्ष देऊन ऐका महाराज कैकेयी काय होती ऐक म्हणले. आई तू जर मला मी मागितलेलं दिलं नाही तुझं 3 लोकात तोंड काळं होईल. 3 लोकात तोंड काळं होईल. एक क्षण कैकेयीने विचार नाही केला. सांगितलं रामा अरे ब्रह्मांडात तोंड काळं झालं मला परवा नाही, माझ्या रामाची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. माग काय मागायचंय? रामचंद्र प्रभूंनी सांगितलं आई एवढंच नाही, तू जर ते मला दिलंय ना मी मागितलेलं तर आई तुझा भरत तुला आई म्हणणार नाही, जन्मभर आई म्हणणार नाही. कैकेयीने सांगितलं परवा नाही, माझ्या रामाची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. भरत आई म्हणला नाही, परवा नाही. काळं तोंड झालं, परवा नाही. एवढंच नाही आई तुला वैधव्य प्राप्त होईल, तुझे पती जिवंत राहणार नाही. कैकेयीने एक क्षण विचार न करता सांगितलं काही हरकत नाही रामा, काळं तोंड झालं हरकत नाही, भरत आई म्हणला हरकत नाही, मला वैधव्य प्राप्त झालं हरकत नाही, पण माझ्या रामाची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. माग रामा. आणि सांगितलं वचन दे आता. तरी वचन घेतलं. प्रेम किती असेल कैकेयीचं, कारण रामचंद्राला माहिती होतं वचन घेतल्याशिवाय देणार नाही. कैकेयीचं वचन घेतलं. माग म्हणले रामा काय मागायचंय? सांगितलं आई काहीच नाही, ज्या वेळेला माझे पिताश्री दशरथ मला राज्याच्या गादीवर बसवण्याचा विचार करतील ना त्यावेळेस फक्त तू एकच शब्द वापरायचा, 14 बरस राम वनवासी. 14 वर्ष रामाला वनाला पाठवा, मला वनाला पाठवायचंय आणि हे तू करायचं एवढी मागणी आहे. हे शब्द ऐकले, कैकेयीच्या हातातलं ताट खाली पडलं, चक्कर आली, धार दिवशी कैकेयी जमिनीवर पडले. रामचंद्र प्रभूंना सुचेना काय करावं, मला शुद्धीवर आणलं. शुद्धीवर आणल्यावर कैकेयीनं सांगितलं रामा प्राण माग प्राण, पण रामा माझ्यापासून तू आता वेगळा होऊ नको. मला तोंड काळं झालं चालतं, भरत आई नाही म्हणला चालतं, रामा मला माझे पती जिवंत नाही राहिले चालतात, पण माझा राम माझ्यापासून वेगळा गेला हे मला चालणार नाही. महाराज नाही देणार म्हणले. सांगितलं आई वचन दिले तुला हे करावं लागणार आणि हे फक्त माझी कैकेयी आई करू शकते हे मला माहिती आहे. माझी कौशल्या आणि सुमित्रा आई करू शकत नाही, म्हणून आई तुझ्याकडे मागतोय. काय दोष होता कैकेयीचा? किती मोठा भक्त असेल महाराज कैकेयी. आपल्या आराध्य देवाची इच्छा पूर्ण करण्याकरता स्वतःला कलंक लावून घेणारी भक्त म्हणजे कैकेयी. स्वतःला कलंक लावून घेतला महाराज तिने. फक्त माझ्या देवाची इच्छा, माझ्या देवाची इच्छा पूर्ण झाली पाहिजे, माझ्या प्रभूंची इच्छा पूर्ण. अरे जीवन समर्पित त्यांच्यावर महाराज आजही. आणि हे सगळे संत भरताला सांगतात भरता अरे कैकेयी सारखा त्याग नाही रे कोणाचा. कशाला तिला तू दुःख देतोय, कशाला त्रास देतोय, कशाला तिला शिव्या देतोयस? भरता कैकेयी सारखा त्याग नाही. आणि एक लक्षात घे महाराज, तुझ्या पित्यानं तुला राज्य दिलं, तुझ्या आईनं राज्य मागितलं, पित्याने तुला राज्य दिलं, पण भरता छातीवर तुला राज्य मिळालं न मिळालं कैकेयीला संबंध नव्हता. कैकेयीला राम प्रिय आहे. आजही महाराज तू अशा प्रकारचं भरताला सगळ्या प्रकारे सगळ्या संत महात्म्यांनी समजून सांगितलं. आणि तहो तुम्हारा अल्पापराधू कहे सो अधम अयान साधू करते हो राजून तुमही न दोषो रामई होत न सुनत संतोषो. सांगितलं हे भरता महाराज तुझा कोणी किंचितही अपराध केलेला नाही. अशा प्रकारचं अरे अज्ञानपण सोडून दे, असाधुत्व सोडून दे. जरी तू राज्य केले असते तरी तुला दोष लागला नसता. संत सांगताय काही नाही, तू राज्य जरी केलं असतं कारण रामचंद्रांना सुद्धा आनंद झाला असता.
अरे माझा भरत राजा झाला, याचं रामाला कधी दुःख होणार नाही. आता तर तू चांगलं केलंय त्याही पेक्षा की राज्याचा त्याग केला आणि प्रभूच्या दर्शनाला निघालायस, हेही चांगलंच केलंय आणि हेच तुझ्या करता योग्य आहे. मला संताचं काय असतं, भगवंताच्या इच्छेत इच्छा मिळवतात त्याला संत म्हणतात. नव्हे कै ना दोषे नव्हे दोषिता राजत्याग कानन यात्रा सर्व कर्मदात नव्हे कै ना दोषी नव्हे दोषिता राजत्याग कानन यात्रा सर्व कर्मदात खेळ चालनाचे माझ्या पूर्वसंचिताचा खेळ चालनाचे माझ्या पूर्वसंचिताचा घोषणा कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा क्षणा कुणाचा घोषणा कुणाचा दैव जात दुःखी भरता घोषणा कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा घोषणा कुणाचा घोषणा कोणाचा दोष आहे, कोणाचा महाराज? कैकेयीचा अजिबात दोष नाही. अशा प्रकारे किती वाजले आता? 4 वाजले. अरे महाराज, कुणाला दोष देऊ नको असं भरताला सगळ्या संतांनी सांगितलं. भरतांचा पुढे महाराज आता भरतजी ते त्यांचा संवाद चाललेला, भरताचं प्रेम पाहिलं आणि इंद्र घाबरला. कारण इंद्राला माहितीये देवाचा स्वभाव. देव महाराज कुठंच अटकत नाही, पण प्रेमात अटकतो. कुठंच नाही अटकत, संपत्तीत अटकत नाही, धनात अटकत नाही, कुळात अटकत नाही, जातीत अटकत नाही, गोतात अटकत नाही, इतकत नाही. स्वतःच्या संबंधित लोक अवतार घेतल्यानंतर त्यांच्या स्वतःच्या कुळात कुठंच अटकत नाही, कुठंच नाही, मानात नाही, कशातच अटकत नाही. एका गोष्टीत तो अडकल्या जातो, मला देव बांधल्या जातो तो फक्त कशात? भक्तीनं, भावानं, प्रेमानं. भावबळे आकळे येरवी आकळे नाही, नुसतं नाकळे म्हणजे कळतच नाही, पण भावबळे आकळे महाराज अशा प्रकारे सांगितलं. मग इंद्र घाबरला. इंद्राच्या लक्षात आलं, इंद्र बृहस्पतीकडे गेला. देवगुरु बृहस्पती. आणि महाराज बृहस्पतीकडे जाऊन इंद्राने विचारलं, महाराज भरताचं प्रेम पाहून राम वापस येतील का? आणि याचा काय डोकं उठू लागलं, रामचंद्र वापस आले तर? इंद्राचं काय डोकं उठू लागलं, रावणाच्या ताब्यातून सुटणं म्हण. इतकं सोपं थोडंच आहे. रावण सोडीत होता काय झालं? इंद्र काय सोपं आहे का इंद्र तिथं? अरे सगळे देव कामाला होते ना, तो आपल्याला सगळ्याला माहिती आहे. सगळे देव कामाला होते. मला ते गणपती बाप्पाला काय आवडतंय? नाही मोदक आवडतात. हे आवडतं ना ते हरळीचं ते दुर्वा ते असं. ते काय आवडते माहिती गणपतीला? गाढव वळी गाज्यानं गणपती बाप्पा गाढव वळायला होते. कोणाच्या घरी? रावणाच्या. आणि मग ते गाढव चालवण्याचे एक दिवस रावण गेला गाढवाच्या त्या गोशाळेत. म्हणजे गोशाळा नाही, गाढवाची कुठं गोशाळा असते का? गाढव शाळा असं काहीतरी झालं. ते गेला गाढवाच्या शाळेत. आणि ते गाढव शाळेत गेला, गाढव जरा वाळून गेली. पुढे मला त्या गणपतीला वक्रतुंड महागाय कशाचा वक्रतुंड काय हे मला गणपती बोल गणपती ए गणप्या. गणपती बाप्पाला म्हणली ए गणप्या. गणपती बाप्पा म्हणत असेल का? मग रावण होता तो. लय काय हे गाढव का वाळले? तुझ्याकडे काम आहे ना? म्हणजे सुधारलेले गाढव पाहिजे. म्हणजे वाळून काय गेले गाढव? तो म्हणला काय करावं, म्हणला आपली मोठी डेअरी लांब नेता येत नाही, गावाच्या भोवताल चारितो, लांब न्यावता यायला उशीर होतोय, जायला उशीर होतोय, गावाच्या भोवताल चारितोय. आणि मग आपल्या गावाच्या भोवताल चारून तिथं चारा संपलाय. मग आता ते वाळणार नाही तर सांगितलं, हा आता तुला एक ड्युटी काय, तो दिवसभर गाढवं चारायचे आणि गवत कापायचं हराळ, आणि संध्याकाळी भारा आणायचा त्याला खायला.
घरी. आता गणपती बाबाला रिकामच काम लागलं भारा, आणि मग ते कापून कापून ते भारा डोक्यावर घेऊन घेऊन इतकं प्रेम झालं त्या भाऱ्याविषयी की आजही गणपती बाप्पा त्याचा आनंद होतो. खंडोबा 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 दाढी करायला ते महाराज गणपती बाप्पाची. दाढी करायला खंडोबा येळकोट म्हणजे येळकोट येळकोट जय मल्हार म्हणतात ते तिथूनच आलंय. म्हणजे एकदा ते खंडोबा काय दाढी करू लागली त्याची रावणाची, आणि दाढी आता ते दररोज एका तोंडाची करत असाल मला वाटतंय. 10 तोंड होते त्याला दररोज एका तोंडाची. ते दाढी करता करता थोडस लागलं ते वस्त्रा त्याला, ते रक्त निघतो. रावणाचं रक्त म्हणतो. रावण पहिलाच माणूस तसा येळू पडलेला होता जवळ. जे येळू उचलला 1 2 4 लाख कोटी येळू हल्ले, कोटी तेव्हापासून येळकोट येळकोट येळकोट. येळ म्हणजे येळून कोट म्हणजे कोटी कोटी येळू हल्ले, आणि मग सगळे देव झाले त्रस्त. अरे ब्रह्मदेव कशाला होते तिथं? पुराण सांगायला. ब्रह्मदेव पुराण सांगायला होते, मला सगळे तिथं होते बाबा. आणि मग अशा प्रकारे ते इंद्र त्रस्त झाला. इंद्राला वाटला आता जर रामचंद्र, कारण महाराज राम संकोची प्रेम बस भरत समेप पयोधी सांगितलं. रामचंद्र प्रेमाला वश होतात, प्रेमाला वश होतात. आणि भरत म्हणजे प्रेमाचा सागर. आणि मग भरत रूपी प्रेम रूपी सागराला जर रामचंद्र प्रभू वश झाले, वापस आले, रावण मरत नाही, आपली सुट्टी नाही. अशा प्रकारे मग काय करावं बृहस्पतीनं सांगितलं. राज इंद्र सांगतोय बचन सुनत सुरगुण मुस्काने, सहस नयन बिन लोचन जाणे, मायापती सेवक सन माया, करईत उलटी परई सुरराया. इंद्र म्हणला हे महाराज, हे बृहस्पती गुरुवरी एक काम करा. काय करा? ज्याप्रमाणे कैकईची बुद्धी बदलवली तशी भरताची बदलवा. मरा पलटी. इथूनच भरताला वाटावं काय रावण नको काय नको, आपलं राज्य करू. इथूनच भरत वापस जाईल असं काहीतरी करा. बुद्धी पलटवा भरताची, पलटवा. अरे अरे म्हणले भरतच, अरे माया काय करणार नाही, काय करणार नाही. मायेच्या मनात आल्यावर काय? आधी पुरुषाची माया ब्रह्मेया ही नयेची आया, मनोनी भुलविला ऐके राया संजयो म्हणे. अरे अर्जुनासारखेला मायेनं हे केलं. आधी पुरुषाची माया ब्रह्मेया ही, ब्रह्मदेवाला सुद्धा ही माया ताब्यात येत नाही, तर भरत कोण आहे? टाका मायेचं जाळ त्याच्यावर, आणि मायेचं जाळ टाकून घ्या म्हणले त्याला इकडे ओढून, उलटवा त्याची बुद्धी. आज हे इंद्राचं वचन ऐकता बृहस्पती हसायला लागली. वचन सुनत सुर गुरु मुसुकाने, मुसुकाने हसू लागले, हसायला आलं, हसू लागले. आणि सांगितलं एक लक्षात घे इंद्रा, महाराज बृहस्पती देवांचे गुरु असलेले बृहस्पती सांगतात की तब किचुकिन राम रुख जानी, अब कुचाली करी होय हानी, अब कुचाली करी हानी होय. आता जर का कुचाली केली तर काही सारखं फुकट जाणार नाही, आता भोगावं लागेल, हानी होईल. आता देवांच्या गुरुने सांगितलंय आता हानी आहे म्हटले. कारण का हानी आहे? भरताची बुद्धी पलटवण्यात काय हानी आहे? महाराज बृहस्पतींनी सांगितलंय. तुलसीदासजी बृहस्पतीचे शब्द लिहितात. सुनु सुरेश रघुनाथ सुभाऊ, हे सुरेश रघुनाथ सुभाऊ सुनु. सुरेश म्हणजे इंद्रा. हे इंद्रा, प्रभू रामचंद्राचा रघुनाथाचा स्वभाव असा आहे. ऐक काय स्वभाव आहे? ऐक म्हणले, निज अपराध रिसाहीन काऊ. महाराज प्रभूचा स्वभाव आहे की स्वतःचा अपराध करणाऱ्याला कधी ते त्याच्यावर रागवत नाही. प्रभूचा गुन्हा केलाय का देव रागवत नाही. देवाला शिव्या द्या. चला मी त्या दिवशीच ओवी सांगितली शिशुपालाची. तुकोबाराय म्हणतात निंदा करायची तर तोंड भरून करा, पण कुणाची करा? स्तुती देवाने करावी देवाची, स्तुती देवाने करावी देवाची, कीर्ती मानवाची करुणाई दात वासुदेव
स्तुती अथवा निंदा करावी देवाची. निंदा करा म्हणजे निंदा केल्यानं कसं काय होईल? निंदा केलं मला देव शाप देव बरं देव ते त्याचं मी गुरुवारी चंद्रशेखर महाराजांच्या मुखातून ऐकलं होतं चातुर्मासात की निंदा केल्याच्या नंतर देव कसं निंदा केल्याच्या नंतर तर त्यांनी सांगितलं निंदा ज्याची करायची त्याचं नाव घ्यावं लागतं. लक्षात आलं ना? निंदा ज्याची करायची त्याचं नाव घ्यावं लागतं. आणि मग देव काय करतो? निंदा केल्याचं पाप आणि नाव घेतल्याचं पुण्य याचा जोड करतो. म्हणजे नामाचं पुण्य किती झालं? कृष्ण काळा, कृष्ण कपटी, कृष्ण चोर असं म्हणावं लागलं ना, त्याला कृष्ण म्हणावं लागलं ना. मग चोर, कपटी, काळा, व्यभिचारी आणि कृष्ण 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 कृष्ण. एका बाजूला कृष्ण कृष्ण आणि एका बाजूला हे शब्द, याचा दोष आणि याचा फल या दोन्हीचा ताळमेळ काढतो. आणि मग त्या कृष्ण कृष्ण म्हणण्यामध्ये जे पुण्य होतं त्याच्यातून झालेले दोषाला वगळतो. अरे 1 लाखाचा फायदा जर होत असेल तर 10,000 कर्ज करायला परवडतं का नाही? 1 लाखाचा नफा होतोय पण 10,000 अगोदर कर्ज करावं लागतंय. म्हणजे काढावं लागते त्या धंद्यात गुंतवायला. पण मग 10,000 कर्ज करायला परवडतं ना, कारण येणार किती येतं? 1 लाख. 10,000 कर्ज फेडून 90,000चा फायदा आहे ना. तसं निंदेतून 10,000चं नुकसान आहे, पण नामस्मरणातून लाखोचा काय आहे? तो फायदा आहे. म्हणून निंदा केली तरी त्याच्यात भगवंत काही अडचण नाही. पण हा नियम बृहस्पती म्हणतात फक्त देवाशी लावायचा, भक्ताशी नाही बर का. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, भक्ताची नाही चालत. मग किती नाव घ्या किती काही करा, मला जन्मभर त्याचं नाव घेतलं आणि एका भक्ताची एक वेळेला निंदा. मला गुरुवारी चंद्रशेखर महाराजांनी सांगितलं होतं, मला 12 वर्ष जरी देवाची पूजा केली आणि खरंच निष्ठेनं केली, प्रेमानं केली, भावानं केली, देवाला मान्य होणारी 12 वर्ष पूजा केली आणि एक वेळेला जर भक्ताचा अपमान केला तर 12 वर्ष केलेली पूजा एका क्षणात नाहीशी होते. सहत गोविंद नाही जाती, सहत गोविंद नाही जाती, सहत गोविंद नाही जाती, सहत गोविंद नाही जाती. हरिनाथ नाही त्याचे तुकोबरायचं ते प्रमाण. अर्जुनाची कुणा न घडावी निंदा, सात गोविंदा नाही त्याचे ते प्रमाण. आणि हा दोहा एकाच अर्थी आहे महाराज, एकच अर्थी. कोणता? जो अपराधो भगत कर करई, राम रोष पावक सोजरई. जो अपराध भगत कर करई, देवाचा अपराध केलेला देव रोष मुक्त येत नाही, पण जो भक्ताचा द्वेष करतो, भक्ताचा अपराध करतो, तो रामचंद्र प्रभूंच्या क्रोध रूपी अग्नीत जळून भस्म होतो महाराज. राम रोष पावक सोजरई, रामचंद्र प्रभूंच्या रोष रूपी अग्नीत जळून राख होतो तो. म्हणून हे इंद्रा, लोक आणि वेद दोन्हीतही इतिहास कथा प्रसिद्ध आहेत की या महात्म्याला महाराज. आणि तुला जर खोटं वाटत असेल ना की भक्ताचा द्वेष केल्यावर काय होतं इंद्रा, बृहस्पती म्हणतात, तर एक काम करतो, यह महिमा जानही दुर्भासा.
यह महिमा दुर्भाषा जानही. दुर्वास ऋषीला विचार, भक्ताचा द्वेष केल्यावर काय होते त्यांना कळतंय चांगलं. बरं, दुर्वास काय साधे होते का? साधे होते काही? बरं, अरे दुर्वास गेल्यानंतर भगवान विष्णूंनी स्वागताला उठून उभं राहावं, या प्रकाराचे दुर्वास होते. पण एक चूक झाली महाराज, वर्षभर पळावं लागलं. वर्षभर पळावं लागलं. काय चूक झाली? काय चूक झाली? अंबरीषाचा अपराध केला. अंबरीष भक्त होते ना अंबरीष. भक्ताचा दुर्वासाला जाऊन विचार, महाराज म्हणून संपूर्ण तुला भरत एवढा भक्त आहे. बृहस्पतीने सांगितलं की संपूर्ण जगात श्रीरामाचा जप करते. बरोबर आहे ना? सगळे लोक कोणाचा जप करतात? देवाचा जप करतात. भरत सरिसको राम सनीही, कारण जगो जप रामो जप जेही. महाराज बृहस्पतीने सांगितलं भरताच्या बुद्धी पलटवायच्या इंद्रा नाद्याला लागू नको, कारण सगळं जग रामाचं भजन करतं, राम भरताचं भजन करतात. या तोला मोलाचा भरत बघते, म्हणून भरताची बुद्धी जर पलटवायला जाशील तर जळून खाक व्हावं लागेल तुला. म्हणून त्या तू तिकडे जाण्याचा प्रयत्न करू नको म्हणले महाराज. पण मग रामचंद्र प्रभू वापस आले तर त्यांनी सांगितलं तू त्याची चिंता करू नको, कारण तू जे जाणतोयस ते प्रभू रामचंद्र ही काय करतायत जाणतायत. प्रभूंनाही पुढच्या कार्याची आठवण आहे. अरे पुढच्या कार्याची आठवण नाही, प्रभूने अवतारच कशा करता घेतलेला आहे, त्याच्याकरता अवतार घेतलेला आहे. म्हणून प्रभूही वापस येणार नाही. तू फक्त आता कोणतंही विघ्न आणण्याचा विचार सोडून दे आणि शांत बघत राहा. अशा प्रकारे महाराज सकाळची वेळ झाली. गंगेच्या पार सगळ्या केवटांनी एकदाच नेऊन घातलं, कारण नावा होत्या. तिथं निषादराज महाराज ही सेवा करून संतुष्ट झाले. निषादराज बरोबर आणि दोघे बंधू पुढे निघतायत. आता चित्रकूटाच्या मार्गाला लागली. प्रभू चित्रकूटावर आहेत. पुढे महाराज उत्तम वाहन असे श्रेष्ठ मुनी चालले. त्याच्या मागोमाग सर्व राज समाज चाललाय. त्यांच्या मागून हे दोघं भाऊ चालले. साधे वस्त्र साधे धारण केलेले पायी चालतायत. सेवक मित्र महाराज मंत्री त्यांच्या बरोबर सगळे आहेत. पण हे पायी जात आहेत. लक्ष्मणजी सीताजी रघुनाथजी यांचं स्मरण करत 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 सीताराम 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 असं रामचंद्र प्रभूंचं आणि करत करत ज्या ठिकाणी रामचंद्र प्रभूजींनी निवास विश्राम केला त्या स्थानाला प्रणाम करत करत भरतजी पुढे जात आहेत. म्हणजे प्रभू इथं केवट सांगायला होता सोबत. प्रभू या झाडाखाली बसले. प्रभू इथं थांबले होते. जिथं जिथं भगवंत थांबले त्या भूमीला नमस्कार करत नतमस्तक होत ती माती आपल्या कपाळाला लावत लावत पुढे भरतजी निघतायत. मार्गात राहणारी स्त्री पुरुष कोणी यायचे आणि भरताचं ते प्रेम पाहायचे आणि सगळ्या माता मावल्या सगळे महाराज आनंदित व्हायचे. गावातील स्त्रिया एकमेकींना अशा म्हणत राहायच्या, अरे अरे हे राम लक्ष्मण तर आले नाही, राम लक्ष्मणासारखे दिसत आहे, आले नाही. महाराज यांची अवस्था, यांचं शरीर, यांचा रंग रूप सारखं शील स्नेह प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणासारखं दिसायला लागले. कारण पुढे गेले होते ना, ते सगळ्यांनी बघितलं होतं. आणि महाराज काही स्त्रिया म्हणू लागल्या, ग कैकेयीचा मुलगा भरत, काय प्रेम आहे, कैकेयीला शोभत नाही असला मुलगा, अशा म्हणू लागल्या एकमेकीला. काय ती दुष्ट आहे, दोष देऊ लागल्या. इतक्या कोमल आणि महाराज रामचंद्र प्रभूंना हिनं वनानं पाठवलं, शोभत नाही अशा प्रकारचं म्हणत होत्या. पुढं शत्रुघ्न धाकटा भाऊ शत्रुघ्न भरतजींना पाहून आणि सर्वजण महाराज आज धन्य धन्य समजतायत स्वतःला भाग्यवान. महाराज भक्ताची भेट व्हायला देवाच्या भेटीपेक्षाही जास्त पुण्य लागतं, आपल्याला माहिती आहे. तिळ तिळ पुण्य साचा पडे, जरी हे बहुता जन्मी जोडे, वाचेशी नाम तुझे आतुडे, मग समागम घडे संताचा. महाराज सगळ्यात जर कठीण म्हणले तर संत भेट आहे. आणि भरतासारख्या संताची भेट आता पुढं ते असे चालत महाराज चित्रकूटाच्या जवळ आले, जवळ येत आहेत. आणि श्रीरामचंद्र प्रभू यांना भरताच्या आगमनाची सूचना देण्यात आली. केवटाकडून पोहोचले नाही अजून, सूचना देण्यात आली की भरत आलाय. महाराज भरत आल्याची सूचना ऐकली. काय असतं,
मी कालही सांगितलं, घटना एक असते पण आपल्या आतल्या वृत्तीहून तिचा अर्थ लावला जातो, आहे का नाही? आपल्या आतल्या वृत्तीहून. आता प्रभूंनी काय अर्थ लावला तो बघूयात. पण प्रभूच्या अगोदर लक्ष्मणजींनी अर्थ लावला. भरत आला, भरत वहा रामो रजनी अवशेषा जागे शे सपना अस देखा. महाराज प्रभू सकाळी सकाळी जागे झाले आणि रात्री सीतामाईनं असं स्वप्न पाहिलं होतं म्हणे रात्रीच्या वेळेला. आणि ते रात्रीचं स्वप्न श्रीरामचंद्र प्रभूंना सीतामाता हॅलो सीतामया बजरंग बली हनुमान महाराज की जय. अशा प्रकारे सीतामातेला स्वप्न पडलं होतं आणि ते स्वप्न सीतामाता रामचंद्र प्रभूंना सांगत होत्या. महाराज रामचंद्र प्रभू काय स्वप्न होतं? सर्व समाजासह भरतजी इथं आलेत असं स्वप्न होतं. महाराज काय असतंय? स्वप्न मिथ्या आहे सत्य आहे अशा प्रकारचं आहे. स्वप्न सत्य का मिथ्या? पण आताही मला वाटतं गुरुजींनी स्वप्नावर थोडे बोललेच नाही, आहे का नाही? स्वप्न सत्य आहे का मिथ्या आहे? स्वप्न मिथ्याचे स्वप्नीचे चेईले जायला. पण मग स्वप्न मिथ्या बनवतो मग ते सांगितलं आता झालंय मला वाटतं, मी नाही पूर्ण ऐकलं की मग तुकोबं राहायचंय खोटं मानावं लागेल, आहे का नाही? मग आता त्या हरिश्चंद्राचं स्वप्नात राज्य दानिलं. स्वप्ने ही समग्र राज्य दिले सत्वाचा सागर राजा हरिश्चंद्र. स्वप्ने हे समग्र राज्य दिले. आणि स्वप्नातलं वचन पाळलं. तर त्या स्वप्नातही काही 9 प्रकार केले. अवस्था 3 आहेत त्याचे 9 प्रकार केले. जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती. तर त्याचे 9 प्रकार आहेत मुळात. जागृतीचे 3, स्वप्नाचे 3 आणि सुसुप्तीचे 3. जागृती 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 स्वप्न जागृती सुसुप्ती 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 स्वप्न सुसुप्ती जागृती स्वप्न 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 जागृती स्वप्न सुसुप्ती असे 9 प्रकार येतात. त्या 9 प्रकारामध्ये मला संताचं स्वप्न जागृती या अवस्थेतलं राहतं. ती शुद्ध अंतकरण झाल्यानंतर प्राप्त होणारी अवस्था आहे स्वप्न जागृती. म्हणजे स्वप्न असलं तरी जागृती एवढंच ते सत्य असतं. आपली अलीकडच्या अवस्था येत आपण बहुतेक कोणत्या अवस्थेत राहतो माहितीये का? जागृती स्वप्न. आपण बहुतेक कोण्या अवस्थेत राहतो? जागृती स्वप्न. आज तो जागे पण आज तो स्वप्नात. पुढचे स्वप्न पाहतो ना, हे करायचं ते करायचं ते करायचं त्या स्वप्नाची दुनिया म्हणतात. हे करायचं म्हणजे ही कोणती अवस्था आहे? जागृती स्वप्न. जागृती माणसं म्हणतात ना एखाद्या वेळेस जागृती सुसुप्ती अवस्था आहे. माणसं म्हणतात ना अरे का झोपला का? काय नाही जागायची, अरे जाग आहे पण झोपल्यासारखं. ही जागृती सुसुप्ती अवस्था आहे. पण संताची जी स्वप्नातली सत्यता अवस्था आहे ती स्वप्न जागृती नावाची अवस्था आहे. आणि पवित्र अंतकरण झाल्यानंतर ती प्राप्त होते. महाराज 2 अवस्था 2 प्रकारे. एक तर उद्या घडाय बहुतेक तर स्वप्न फुकट जाणारे, कारण आपले फुकट जाणारे. पण बहुतेक थोडं अंतकरण शुद्ध झालं तर नंतर काय घडणार त्याचा अगोदर सूचना मिळते स्वप्नात. स्वप्नात थोडीशी काय मिळते? सूचना. ही थोड्याफार पवित्र अंतकरण झालं की मग अगोदर सूचना मिळते याच्यात स्वप्नात. आणि मला संतांची अवस्था जी आहे ती स्वप्नच राहत नाही तर सत्यच स्वप्नात उतरलेलं असतं. आपलं घडल न घडल ते सोडून द्या, सत्य स्वप्नात उतरलेलं. अशा प्रकारे सीतामातेचं स्वप्न आहे महाराज. राणी मंदोदरीलाही स्वप्न पडलं होतं आपल्याला माहितीये ना. काय स्वप्नात खोटेपणा आला होतो? काय खोटेपणा आला? जे स्वप्न मंदोदरीनं रावणाला सांगितलं त्यातलं काहीही चुकीचं झालेलं नाही. अशा प्रकारे महाराज स्वप्न सांगू लागले की भरतजी इथं आलेले आहेत. प्रभू रामचंद्र तुमच्या वियोगाच्या आग्नीनं त्यांचं शरीर तप्त झालेलं, सगळं शरीर जळायला लागलंय. सर्व लोक मनात उदास आहेत हे स्वप्न सांगते सीतामाता. दीन दुखी आहेत महाराज, सगळ्यांचे चेहरे पडलेले आहेत. असं मी स्वप्न बघितलंय, अशोक स्वप्न बघितलंय. सीताजींचं स्वप्न ऐकून रामचंद्र प्रभूंच्या डोळ्यात पाणी आलं आणि महाराज स्वतः सगळ्या जगाला विश्वाला चिंता मुक्त करणारे प्रभू स्वतः चिंताग्रस्त झाले. माझ्या भरताचं नाव आलं, माझा भरताची आठवण आली आणि महाराज असे स्वतः चिंताग्रस्त झाले. लक्ष्मणा हे स्वप्न चांगलं नाही गड्या, उदास चेहरा पडलाय. प्रभूला सगळं महाराज कोणता तरी वाईट समाचार आपल्या कानावर आता येण्याची शक्यता आहे.
फार वाईट खबर ऐकायला येईल असं प्रभू म्हणतायत. असे म्हणून दोन्ही लक्ष्मण रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणजींनी स्नान केलं. त्रिपुरारी महादेवाचं पूजन केलं, साधूंचा सन्मान केला, देवांचं पूजन केलं. महाराज प्रभूंनी सुद्धा भगवान शंकराचं पूजन देवाचं आपल्याला माहितीच आहे. मुनीची वंदना केली. रामचंद्रजी उत्तर दिशेला कडे बघून बसले. आकाशात अशी धूळ उडायला लागली. पुष्कळ पशु पक्षी महाराज व्याकुळ होऊन प्रभूच्या आश्रमाकडे धावून येत आहेत. अनंत जन्माचे ऋषीच पक्षी झाले होते, झाडही झाले होते, भगवंताच्या सहवासा करता तिथे येत आहेत. तुलसीदासजी म्हणतात की हे प्रभू रामजी हे पाहून उठले आणि विचार करू लागले की काय कारण आहे. ते आश्चर्यचकित झाले. त्याच वेळी महाराज एका भिल्लानं येऊन समाचार सांगितला. सुनत सुमंगल बेन मन प्रमोद तन पुलक भर सरद सरोह नैन तुलसी भरे स्नेह जल. अशा प्रकारचा महाराज तिथे येऊन समाचार सांगितला. प्रभूच्या मनात आनंद झाला, शरीर पुलकित झालं आणि शरद ऋतूच्या कमळासारखे असलेले नेत्र भगवंताचे पाण्यानं भरून यायला लागले. अश्रूच्या धारा भगवंताच्या डोळ्यातून व्हायला लागल्या आणि सीतापती श्री रामचंद्र प्रभू पुन्हा चिंताग्रस्त झाले. आनंदही झाला होता, पण भरताच्या येण्याचं कारण काय, कशा करता भरत आले, कशा करता भरत आला असेल. तेव्हा एकाने येऊन सांगितलं की एकटा भरत नाही, त्याच्या बरोबर चतुरंग सैन्य आहे. घोडदळ, पायदळ, रथदळ, हातीदळ, चतुरंग प्रकारचं, चारही प्रकारचं सैन्य आहे. हे ऐकून परत रामचंद्र प्रभूला चिंता, परत चिंतेत पडले. महाराज इकडं पित्याचं वचन आणि तिकडं भाऊचं काय झालं असेल व. पण परत रामचंद्र प्रभूंना भरतजीच्या स्वभावाचं स्मरण झालं आणि रामचंद्र पुन्हा व्याकुळ त्या स्वभावात झाले. काय असं असतं राज एकदमच कसं काय वाढले. हॅलो ऑटोमॅटिक नाही, आता वाढले पुन्हा मग होती काय माहिती. अशा प्रकारे रामचंद्र प्रभूंच्या लक्षात आलं. पुन्हा भरताच्या त्या यानं व्याकुळ झाले. महाराज ह्या ऐकून अत्यंत व्यग्र झाले. तेव्हा हे जाणून समाधान झाले की भरत साधू आणि सुजान आहे. भरत चतुरंग सैन्य जरी आला असेल तरी तो साधू आहे आणि माझ्या आज्ञेत आहे. रामचंद्र प्रभू मनातल्या मनात विचार करतायत. लक्ष्मणजीनं पाहिलं की प्रभूच्या हृदयात चिंता आहे का नाही. आणि महाराज लक्ष्मणजी आता नीतियुक्त विचार करायला लागले. नीतियुक्त विचार करतायत की आता या पुढे प्रसंगात काय केलं पाहिजे. अशा प्रकारचा लक्ष्मणाचा विचार चालू आहे. अद्याप भरतांचं आगमन चित्रकूटावर झालेलं नाही. तर रामचंद्र प्रभू आणि भरतजी यांची भेट आणि यांचा पुढची कथा आपण उद्याला बघूयात. चला आरतीचे आजची यजमान झालेली सेवा भगवंताच्या चरणी, भगवान बाबा वामन भाऊंच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. पुंडलिक हरी विठ्ठल.